ज्या चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी आपण धरणे आंदोलन आयोजित केलेले आहेत ती म्हणजे अनुष्का किरण कुमार पाटोळे, राहणार टाका, तालुका औसा येथील ही विद्यार्थिनी ही जवाहर नवोदय विद्यालय लातूर या ठिकाणी मागील 6 महिन्यापूर्वी दाखल झाली। हजारो विद्यार्थ्यांमधून तिची निवड झाली आणि या ठिकाणी तिला प्रवेश मिळाला आणि कुटुंबानं मोठा आनंद व्यक्त केला। अनुष्का सुद्धा आपल्या भविष्याचे मोठे मोठे स्वप्न पाहत या ठिकाणी शिक्षण घेत होती, परंतु अवघ्या 6 महिन्यामध्ये तिच्या या स्वप्नांना या ठिकाणी तिलांजली द्यायची वेळ या ठिकाणी त्या कुटुंबावर आलेली आहे। या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जे नामांकित अगदी कुशाग्र बुद्धीचे लेकरं शिक्षण घेत असतात, अशाच कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांमध्ये एक असलेली आमची अनुष्का पाटोळे, जी मोठी झाल्यानंतर जिल्हाधिकारी, कलेक्टर, IPS, IAS होण्याचे स्वप्न उराशी बाळगून या ठिकाणी शिकत होती आणि या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशीच या चिमुकलीचा घात झालेला आहे। त्यापूर्वीपासून 4 दिवसापासून तिला मारहाण होत होती। पल्लवी कंसे नावाची वार्डन या हॉस्टेलचं जे पालकत्व सांभाळत होती ती या अनुष्काला मागील 4 दिवसापासून बेदम अशी मारहाण करत होती। कारण काय होतं तर कारण काही नसून या ठिकाणी चाललेल्या गौरभंगावर ज्या काळ्या कारणाने जे नैसर्गिक कृत्य जे चालतात या कृत्यांना या अनुष्काचा अडथळा होत होता। या पल्लवी कंसेचे अनैसर्गिक जे कृत्य होते याला या अनुष्काचा अडथळा होत होता आणि म्हणून आपल्या मार्गातला अडथळा दूर करण्यासाठी या पल्लवी कंसे, लता गायकवाड या महिलांनी संगनमत करून नियोजनबद्ध तिचा खून केलेला आहे, हत्या केलेली आहे आणि आत्महत्या केल्याचा बनाव या ठिकाणी या 2 महिला करतात। किती हिंमत म्हणा त्यांची। मृत्यू झाल्यानंतर तिच्या गळ्याला टावेलचा फास गुंडाळतात आणि तिला बेडवर बसवतात। दुर्दैवानं सांगावंच वाटतं आतापर्यंत या ठिकाणी अनेक बुजुर्ग लोक आहेत, आपण सांगावं की बसलेल्या अवस्थेमध्ये आतापर्यंत कधी कुणाला फास बसलाय का आणि जीव गेलाय का? बसून कुणी फास घेऊन आपला जीवन यात्रा संपवलेली आहे का? असं आतापर्यंत कुठंच उदाहरण कुणी बघितलेलं नाही। परंतु हे अपवादात्मक या ठिकाणी असं दाखवलं जातं की ती बेडवर बसते, छोट्याशा 1.5 फुटाच्या टावेलनं ती गळ्याला फास घेते आणि ती आपला जीवन यात्रा ती संपवते। अशा पद्धतीचा बनाव या ठिकाणी केला जातो आणि त्या ठिकाणी आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये, प्रशासनामध्ये असा नियम आहे की ज्या ठिकाणी काही घटना घडते, अनुचित प्रकार घडतो त्या ठिकाणी पोलिसांना पहिल्यांदा खबर केली जाते, पोलिसांना पाचारण केलं जातं आणि त्या स्थळाचा पंचनामा केला जातो आणि त्यानंतरच पुढचा उत्तरीय सर्व यंत्रणा हलतात। परंतु या महिलांनी एवढी हिंमत केली की या अनुष्काला उचलून प्रशासनाला कुठली कल्पना न देता जे मस्के नावाचे प्राचार्य होते त्यांच्या कानावर ही गोष्ट न घालता आणि मस्के सुट्टीला जात असताना गायकांबळे नावाच्या कर्मचाऱ्याकडे त्यांचा चार्ज देऊन ते सुट्टीवर गेलेले होते। त्या गायकांबळे नावाच्या कर्मचाऱ्याला सुद्धा कुठलीच कल्पना न देता ह्या 2 महिलांनी हा मृतदेह उचलला आणि अक्षरशः गाडीच्या डिक्कीत टाकला। दुर्दैवाची गोष्ट आहे, गाडीच्या डिक्कीत टाकल्यानंतर हे घेऊन जात असताना रस्त्याने जाणाऱ्या माणसांनी यांना आवाज दिला आणि त्यांना सांगितलं की बाई तुमच्या गाडीची डिक्की उघडी आहे, डिक्की उघडी आहे। परंतु या बघणाऱ्या लोकांना कळलं नाही की या डिक्कीमध्ये एका बालिकेचा मृतदेह होता। तेव्हा घाबरलेल्या अवस्थेमध्ये या 2 महिला उतरल्या गाडीतून आणि त्या डिक्कीचा दरवाजा बंद केला आणि सरळ ही गाडी शासकीय रुग्णालयाच्या सेवागारात गेली। तिच्या वडिलांना सांगण्यात आलं फोन करून की तुमची अनुष्का आजारी आहे आणि तुम्ही ताबडतोब लातूरला या। जेव्हा तिचे वडील विचारतात की काय झालं माझ्या मुलीला, तेव्हा ते सांगतात की तुम्हाला आल्यानंतरच सांगू। आल्यानंतर त्यांना त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या या बिल्डिंग मधून त्या बिल्डिंग मध्ये फिरवलं जातं। ते शोध घेतात माझी मुलगी कुठं असेल। त्यांना असं वाटलं की माझी मुलगी ICU मध्ये असेल, उपचार चालू असतील,
परंतु त्या ठिकाणी त्यांची मुलगी त्यांना दिसून आलेली नाही, म्हणून ते सैरावैरा झाले आणि त्या महिलांना चौकशी करायला लागले. आणि या 2 महिला ज्यांनी या सेवागृहात हा मृतदेह शिफ्ट केला, त्या दोन्ही महिला त्या ठिकाणाहून पालक आल्याबरोबर फरार झालेल्या होत्या. आणि त्यांना तिसऱ्याच व्यक्तीनं सेवागृहात नेऊन त्यांना सांगितलं की तुमची मुलगी या ठिकाणी आहे आणि तिचं PM होणार आहे. काय वाटलं असेल त्यांच्या जीवाला. अतिशय दुर्दैवी घटना आहे. ज्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या पदसिद्ध चेअरमन असतात कलेक्टर बाई आमच्या घुगे मॅडम, त्या सुद्धा या प्रकरणामध्ये दखल देत नाहीत. त्यांनी आतापर्यंत कुठलं स्टेटमेंट केलेलं नाही. त्या कर्मचाऱ्यांना अरेस्ट झालेला आहे, अटक झालेली आहे, परंतु त्यांना निलंबित करण्यात आलेलं नाही. एवढा तर मनाचा मोठेपणा यांनी दाखवायला पाहिजे होता. या 2 गुन्हेगारांना तडकाफडकी त्यांनी निलंबन करायला पाहिजे होतं, जेणेकरून लोकांनाही वाटलं असतं की बाबा प्रशासनामध्ये जे असलेले अधिकारी आहेत कुठेतरी सामान्याची दखल घेतात, परंतु ही सुद्धा मनाचा मोठेपणा त्यांना दाखवता आला नाही. आणि त्यांच्या दबावाखाली सगळ्या यंत्रणा काम करत आहेत. PM सुद्धा पारदर्शक आलेलं नाही अशा पद्धतीचे संशय घेण्याचा वाव या ठिकाणी आहे. त्याचबरोबर जे प्राचार्य या पूर्ण कॅम्पसचे जबाबदार अधिकारी आहेत ते सुद्धा कुठल्याच प्रकारचं स्टेटमेंट या प्रकरणावर करायला तयार नाही. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, जवाहर नवोदय विद्यालय ही जी यंत्रणा आहे ही केंद्र सरकार मार्फत चालवली जाते आणि राजीव गांधींनी मोठ्या उदात्त हेतून हे सुरू केलेलं होतं. परंतु या संस्थेमध्ये मागील अनेक वर्षापासून अशा घटना घडत आहेत. 2014 ते 17 या 4 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 49 विद्यार्थ्यांचे जीव गेलेले आहेत. 49. आणि या 49 ज्यांचे जीव गेलेले आहेत त्याच्यामध्ये बहुजनामधील बहुसंख्य विद्यार्थी आहेत. बहुजनामधील SC ST OBC ज्यांना या ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली जाते, त्यांचा छळ केला जातो, त्यांना सन्मान दिला जात नाही, अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि या मागच्या 10 वर्षामध्ये कुठल्याही सरकारनं आतापर्यंत याची कसलीच दखल घेतलेली नाही. 2019 ते 23 या 4 वर्षामध्ये 25 विद्यार्थ्यांचा जीव गेलेला आहे. आणि याच्यामधील बऱ्याच 2 ते 3 घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. मी या शाळेचा स्वतः विद्यार्थी आहे. माझं शिक्षण त्याच ठिकाणी झालेलं आहे. माझ्या मुलाचं शिक्षण त्याच ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी कुठले काळे कारनामे चालतात याची पुरेपूर माहिती आम्हाला आहे. कशा पद्धतीचं वर्तन, कशा प्रकारच्या अनैसर्गिक गोष्टी या ठिकाणी घडवून आणल्या जातात आणि त्यांना कसं पाठीशी घातलं जातं, अशा अनेक प्रकारच्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. त्यामुळं अतिशय दुःखानं सांगावं वाटतं की या ठिकाणी हे मोठमोठे भविष्याचे स्वप्न उराशी बाळगून जाणारा आमच्या बहुजन समाजातील पालक वर्ग असा जर संपत गेला तर आमच्या समाजाचं, बहुजन वर्गाचं, तळागाळातल्या मोलमजुरी करून आपल्या लेकरांना शिकवणाऱ्या समाजाचं भविष्यामध्ये काय होईल. अतिशय खेदानं सांगावं वाटतं की अशा प्रकरणाचं कुठल्याही प्रकारची दखल सरकार घेत नाही. कुठल्याही प्रकारचा सद्भावना या परिवाराबद्दल दाखवली जात नाही. सहकार्याची भूमिका घेतली जात नाही. अशा प्रकारचे जर सरकार यापुढे चालत राहिले तर बहुजनांना, सामान्यांना, पीडितांना कशा पद्धतीचा न्याय मिळेल हे संशयामध्येच आहे. कुठल्याच प्रकारची हमी यापुढे आपल्याला न्याय मिळण्याची नाही. सगळ्या न्याय व्यवस्था ह्या बिघाऊ झालेल्या आहेत, गुलाम झालेल्या आहेत. कुठल्या तरी वरिष्ठ यंत्रणेच्या दबावाखाली या सर्व काम करताना या ठिकाणी आपण बघत आहोत. अशा प्रसंगी मी शासनाकडे मागणी करतो की या प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी व्हावी आणि या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी. त्याचबरोबर जे अधिकारी या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करतात, पाठीशी घालतात, अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी यांची या ठिकाणी बदली व्हावी, जेणेकरून या यंत्रणा पारदर्शकपणे आपले काम करू शकेल, त्यांना मोकळा श्वास मिळेल, जे की आज दबावाखाली काम करत आहे. ही आमची दुसरी मागणी आहे. आमची तिसरी मागणी आहे, या परिवारातलं एक जे शिकणारं लेकरू आहे, ज्यांच्या रूपाने या परिवारानं, या कुटुंबाने मोठमोठे स्वप्न बघितलेले होते,
त्या कुटुंबाचं या ठिकाणी याच नवोदय विद्यालयामध्ये या मुलीच्या वडिलांना शेळीत घेऊन त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं, ही आमची एक तिसरी प्रमुख मागणी आहे. अशा प्रकारचं आम्ही शासनाला या ठिकाणी सर्व समाज बांधव, बहुजन बांधव, सर्व संविधान प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीनं मी शासनाला अशा प्रकारचं निवेदन करतो आणि या ठिकाणी अनुष्काच्या चरणी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.